हा चहा मला ना सोडून टाकायचा आहे. चहामुळे खूप प्रॉब्लेम व्हायला लागले. लगेच तर काही बंद नाही होणार आहे. एक टाइमचा बंद करते. एक काम करते, संध्याकाळचा चहा बंद करते. म्हणजे कसं टेन्शन राहणार नाही, इकडे तिकडे मन लागून राहिलं की मग चहाची आठवण येणार नाही. असं डायरेक्टली चहा बंद करणं अवघड जात आहे. आपण एक काम करू, एक काम करते, प्रमाण कमी कमी करते. हे 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 यातून पिऊयात आता उद्यापासून चहा. शुरू होते, खत्म हो गया ये तो. एक काम करते, चहा पिण्यापेक्षा पिऊन न पिल्यासारखं वाटण्यापेक्षा ब्लॅक टी किंवा दुसरं काहीतरी चालू करते. ही ब्लॅक कॉफी एकदमच पानसट आहे. म्हणजे चहा जो फील आहे ना, तो ह्या ब्लॅक कॉफीत नाहीये. मला तर नाही वाटत बाबा. पण तरी सुद्धा चहा सोडायचा आहे. एक चहा सोडू शकत नाही आपण. चहा सोडायचाच. आजपासूनच चहा सोडायचा. ते की माझ्या आयुष्यात काही राहिलंच नाहीये आता. म्हणजे माझ्या आयुष्यात कुठला आनंदच राहिला नाही असं वाटतंय चहाशिवाय. चहाशिवाय कसं होणार माझं? पण नाही नाही, चहा सोडणार आहे मी. सोडलाय. उठल्यापासून ना असं फ्रेश नाही वाटत आहे. चहा पिलं की कशी तरतरी येते. काहीच वाटत नाहीये तसं. कशाला सारखं सारखं ते गाणं लावतायत, तलफ 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 जले पे नमक. गप्पा बसा, मला चहाची आठवण येते तलफ तलफ म्हटलं की. हे मला मला एकदम कसतरीच होतंय. आताशी तर 4-5 दिवस झाले मी चहा सोडून. काही गोष्टींची छेडखानी ना अजिबात चांगली नसते. चहा वाईट थोडी असतो. प्रमाणात घेतला की चांगलाच असतो. थोडासा प्यायचा, मग काय बाकीचं देवाच्या भरोश्यावर सोडून द्यायचं. काय चहा नाही बंद होऊ शकत बाबा. अमृततुल्य प्रमाणात घ्यायचं.